तर मित्रांनो, ढवळाढवळ करण्याच्या विषयावरती मी 2 भाग केलेत आणि हा तिसरा भाग आहे. तर तिसरा अनुभव असा आहे की एका बहिणीला ना प्रेमाने मी गावाला घेऊन गेले बरं का, एका बहिणीच्या घरी. त्यांचं घर गरीब होतं, बिचारे शेतामध्ये राहणारे लोक. आता शेतामध्ये राहणारे लोक म्हणल्यावर कुठलं टॉयलेट बांधणार बरं? बरं बांधतात पण टॉयलेट, पण पैशावाले बांधतात. जर परिस्थिती गरीब असली तर कुठलं नाही का, अशा ठिकाणी जाऊन आपण पंचायत करू नये. एक दिवस राहायचं आहे आपल्याला. मग त्या बहिणीनं काय केलं माहिती आहे का, दुसऱ्या दिवशी उठली आणि बोलली, इथे टॉयलेट नाही आहे का? शी बाबा, पाहिजे टॉयलेट. जेवण मुलगी घरी तुमच्या, बरोबर आहे की नाही? हे चांगलं नाही, लोक येतात जातात है ना, तर एक टॉयलेट पाहिजे. बरं नाही वाटत ना बाहेर. मला तर पोटच साफ नाही झालं बघा बाहेर गेले. ती बहीण नाराज झाली. ती म्हणली, आम्ही दलिंदर लोक, माझा नवऱ्याचा काही कामाचा नाही, त्याला बांधायला सांगलं, इतक्या वर्षात त्याला टॉयलेट बांधणं नाही झालं. मी तिला समजवायला माझे पदरचे 20 मिनटं गेले प्रियांना. मी म्हटलं, बेटा, माझी लई जवळची मैत्रीण, मी म्हटलं, बेटा, असं दुसऱ्यांच्या ऐकून नाराज होऊ नये. आपली कंडिशन कशी आहे आपल्याला माहिती आहे ना. जेव्हा आपल्यात ताकद येईल तेव्हा बांधायचं. मग ती बहिणीचे डोळे उघडले. ती बहीण म्हणली, तुम्ही 3 वेळा आल्या पण तुम्ही एकदाही म्हणलं नाही ताई असं. म्हणलं, मला नाही आवडत कोणाला. कारण काय, प्रत्येकाची एक अवकात असते, प्रत्येकाची एक अडचणी असतात ना हो पैशाच्या. असे सगळेच पैसेवाले नसतात. त्यामुळे कोणाच्या घरी गेलं तर एक दिवस राहायचं ना, तर मजा घ्या. उघड्यावर जायची पण मजा घ्या ना. हमेशाच आपण टॉयलेटमध्ये जातो मुंबईला, तर असं करू नये. काही लोकांना खूप सवय असते की आपली जे कम्फर्ट झोनमध्ये आपण राहतो तो तोरा तिकडं दाखवायचा गरिबाच्या घरी. असं नाही आहे का तुमच्या घरी? तसं नाही आहे का तुमच्या घरी? असं करू नका. अशाने माणसं तुटतात, खचतात. आणि जे गरीब आहेत त्यांना वरती येऊ द्या ना जरा, त्यांना आपल्या लेवलला घेऊन या. त्यामुळे आपण आनंदानेच राहावं. कुठंही गेलं तर दुसऱ्यांची उन्नतीसाठीच बोलावं आणि दुसऱ्यांना प्रेमच द्यावं. प्रभू येशूने मला हे शिकवलं प्रियांनो.